सूत्रांनी दिलेली आणि याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी अजित पवार गटातील सर्व आमदारांची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक होण्याची शक्यता आहे। निवडणुकीमध्ये भाजप आणि शिंदे गटाची मदत मिळाली नसल्याची खदखद अजित पवार गटामध्ये पाहायला मिळते। सुनेत्रा पवार यांना मिळालेली मतं फक्त अजित पवार यांचीच असल्याचा दावा सुद्धा करण्यात येत असल्याची माहिती मिळते। आणि अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडून। सूरज, आपण पाहतोय आता बारामतीच्या निकालावरून अजित पवार गटामध्ये कुठेतरी खदखद पाहायला मिळते। काय नेमकं अजित पवार गटात सुरू आहे? आता पाहायला गेलं तर राष्ट्रवादीमध्ये फुटीनंतर खूप मोठा जे प्रॉब्लेम होते ते तयार झाले होते आणि कालचा जो निकाल होता तो राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी खूपच धक्कादायक मानला जात होता। कारण म्हणजे पाहायला गेलं तर महायुतीमध्ये एक समन्वय होता की प्रत्येकाने प्रत्येकाला मदत करावी, मात्र कालच्या निकालावरून असं स्पष्ट होतं आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटामध्ये आमदारांचा नाराजीचा सूर आहे की आम्हाला मिळालेली मतं ही फक्त आमचीच आहेत, अजित पवारांची आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाला भाजपने किंवा शिवसेनेने मदत केली नाही असा नाराजीचा सूर जो आहे तो अजित पवार गटातील काही आमदारांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे सुनेत्रा पवार यांना मिळालेली मते फक्त अजित पवारांची आहेत, भाजपने व शिवसेनेने कोणतीही मदत अजित पवार गटाला केलेली नाही असा नाराजीचा सूर जो आहे तो अजित पवार गटामध्ये आता उमटलेला आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्याचमुळे कुठेतरी आता शुक्रवारी अजित पवार गटातील सर्व आमदारांची जी बैठक आहे ती बैठक बोलवण्यात आल्याची जी माहिती आहे ती सूत्रांनी दिलेली आहे आणि विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। आता पाहणे महत्त्वाचं आहे की महायुतीमधली ही धुसफूस आता नेमकी कशी थांबेल। श्वेता, नक्कीच धन्यवाद सूरज, आपण दिलेल्या अपडेट बद्दल। तर आपण पाहतोय शुक्रवारी अजित पवार गटाची महत्त्वाची बैठक होती आहे।